लाईट गेली. हो भाई. स्वागत आहे तुमचं आमच्या या ब्लॉगमध्ये. माहीत नाही रँडमली ब्लॉग सुरू केला आहे आणि मेन म्हणजे आम्ही तर गोव्याला कसे आलो कधी आलो काही माहीत नाही. पण खरं सांगतो, जर तुम्हाला आयुष्यामध्ये मजा करायच्या असतील आणि एकदा तरी स्वर्ग बघायचा असेल तर प्लीज गोव्याला व्हिजिट करा. आणि मेन म्हणजे आता कुठला बीच आहे काहीच कळत नाही आहे, पण होम तुम्हाला सगळं टॅग वगैरे सगळं सांगेल. बट त्याच्या आधी प्लीज डू फॉलो या पेजला आणि सबस्क्राईब करा. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हा प्रायव्हेट बीच आहे, बट इथे प्रायव्हेट तर काही दिसत नाही सगळं काही. आपले आणि मित्र तर आहेत. आणि हे काही नमुने आहेत जे आलेले आहेत. बाय गाईज. हा ड्रोन घेऊन आलाय बट उडवला नाही. आम्ही फॉर्मल घालून आलोय पण आम्ही घातले नाही. तुम्ही बघू शकता हे सिनियर आहेत, ते डाऊन सिनियर आहेत, ते आणखी डाऊन सिनियर आहेत. अँड सिनियर आहेत जे एजेड झालेले आहे, वय झालेली आहे, पण लग्न व्हायचं आहे. अजून. हवा खूपच सुंदर चालू आहे. आपण बघू शकतो भक्तिमय असं वातावरण आहे. आणि या टाळ मृदंगाचा आवाज तुम्ही ऐकू शकता कानावरती. आणि बघू शकता तुम्ही इथले भक्तजन. थोडं कॅमेरा इकडे सगळे भक्तजन टाकू नको. आणि आपल्या सर्वांचे आणि तुम्ही तुमच्या काय म्हणतात रे, स्वच्छ डोळ्यांनी बघू शकता, मन तृप्त करू शकता. मंत्रमुक्त असं वातावरण. या वातावरणात टाळ आणि या रेतीमध्ये काहीतरी असं मिश्रण झाल्यासारखं वाटतंय. गोळे झाले बघू शकता. दह्यात खीर आणि खीरात दही पडल्यासारखं. नाव काय सर? नाव भाई आलाय ना? बस आणले ना तुला? हो भाई. क्या भाई घाबरलेला. बीप केलं आमच्या आवाजानं त्याचा बीप फाटला. म्हणजे आता गरज भासणार नाही बीप. अरे मत्स्यपालन पण दाखव ना, बीचला आलं आहे बघा. आम्ही इथे कॉन्फरन्स ससे पकडताय. आयुर्वेदिक कांदा दाखव. आयुर्वेदिक कांदा पण दाखव. आयुर्वेदिक कांदा आहे हा, फक्त गोव्यालाच मिळतो. आणि हे खाल्ल्याने तुमचा मुळव्याध पूर्णपणे बरा होईल. म्हणजे आणि तो इथं- मुळव्याधाचा कोंब आहे. आणि इथं ससे पकडण्यासाठी जाळ्या पण तयार करत आहेत. आणि चॅनल माझा बोलत तू आहे भाई. काकाचं ब्रेकअप झाल्यानंतर काका सोलो ट्रॅव्हलिंगला आलेत एकटेच. आणि हा वेगळाच बॉल खेळतोय. अच्छा, हा तो खेळायचाच बॉल आहे, फुटबॉल आहे. त्याच्यानंतर हा बघा मुळव्याधासारखा पळतोय. आणि हा मुळव्याधाच्या कोंबावरला. पोरांनी पहिलीच वेळेस बॉल बघितला. छान होता. गोल कुठून होता? माझ्या पायात ताकद आहे पण हातात नाही, त्यामुळे पायाने बॉल मारतो. म्हणजे हातात ताकद एकच टायमाला येते जेव्हा कोणी नसतं सानिध्यात. एकटेपण जेव्हा बघता तेव्हा हातात ताकद येते. त्या एकांताचा दुर्भाव बघू शकता तुम्ही. याचा प्रादुर्भाव याच्या शरीरावरती कसा जास्त झाला. शरीरावर नाही घास आणि याच्या तोंडात घातला एक घास. धन्यवाद. आता साठी एवढाच ब्लॉग बास. धन्यवाद. आणि काका दूरवरून समुद्राकडे एका वेगळ्याच नजरेनं बघताना. नजर नाही नाकात तर गोवा या पुण्य हे होतच, म्हणजे काम होतच राहील. आराम, हिंडणे फिरणे, तसेच मनाचे भाव आपले व्यक्त करणे. कॅमेरा एकदा फिरवा, हे झालंच पाहिजे. बघू शकता तीर्थस्थानावर हे बँड पार्टी आलेली आहे. ढोल ताशाच्या गजरात आपल्या मित्राच्या लग्नाचे स्वागत झाले आणि मित्र घोड्यावर चढला. आकाश कोणती पाजली याला? घोड्यावर चढत बरं ठीक आहे. जय हिंद जय भारत. फिरवा. त्यांनी डिटॉक्स ड्रिंक जास्त घेतला. डिटॉक्स ड्रिंक त्यात काय काय होतं सांगा? अश्वगंधा, तुलसी आणि आल्याचा चहा. अजून अश्वगंधाचा फायदा माहिती नाही.
हे बघा आम्हाला पब मध्ये जायचं आहे पण याला घाई आताच पॅक बनवतात चालय. इकडे बघू शकता ओ जिन्ना मोहम्मद घेतलं म्हणून असं झालं. बोट घाल हे काय उभा आहे. हालू नको टाईट कर. एवढा नीट नको पिऊ पाणी मिक्स कर जरासं. दादाला टाकून त्याच्यावर खाली हे टाक मेसेज टाक की यूज हेडफोन. बघा पोरग किती प्रो येत. वरतून ओततोय वरतून गरम केलेलं पाणी त्यात आहे ओल्ड मॉन्क. सॉरी ओल्ड मॉन्क नाही ओल्ड काय आहे हे बघा. खुला नशेड़ी सहाला नशेड़ी. क्लब जाने के लिए भी वो रुक नहीं सकता. ऊपर से पानी छोड़ रहा है. नशेड़ी धार तो देखो उसकी. गोल्डन करायचं की प्यायचंय. पिऊन घे. छाता नाही अगोदर गरम पिशवी चुके जागावर. कंटेंट शी भाई. थांब. हो टेक्नॉलॉजी बाहेर काढला पाहिजे ना. आकर टाक. दुसरं काय बाहेर निघा. आता आम्ही चाललोय पब मध्ये. सौरभ दादा बघा तुमचा कार्यकर्ता बघा तुमचा कसं करतोय. सौरभ दादा तुमचा कार्यकर्ता बघा उलट बोलायला शिकले. बँड लावून घेतलेला आहे आता पब मध्ये एंटर होणार आहोत. बँड लाईट गेली. आता आम्ही गाडी रेंटवर केलेली आहे. का केली पुन्हा मागितली. आणि पिवळी गाडी कॅन्सल झाली. पिवळी गाडी कॅन्सल झाली आणि कावडी गाडी आली. पिवळी आमची झाली. निडी. तर आम्ही आता पुढे चाललोय. कुठे चाललोय रे माहिती नाही. आता भजनाचा कार्यक्रम ठेवलाय पुढे. भजनाच्या कार्यक्रमाला आम्ही सगळे यो. आता पेट्रोल फिल करत आहोत. गाडीला थोडं पाणी पाहिजे होतं. पाणी पाजलं. जेवण झालंय गाडीचं. आता आम्ही निघू. दिस इज द सेक्सी बॉय आकाश बॉय. क्वालिटी आणि क्वांटिटी बघू शकता. एक नंबर. लाइट लागते. गोवा की ताजा खबर ये मिल रही है आपको बस 350 रुपये. 350. क्वालिटी आणि क्वांटिटी बघू शकता. कलर बघू शकता. दादा कलर आठव दादा बरोबर. 70-80 कुठे 150 ला द्यायला तयार नाही. 150 कट केलं दादांनी त्या चड्डीचा कलर बघून. आणि इकडे असंच असते. असं
नाही इथे असं आहे असं एवढं बिल असतं तो खालून असं धरून चालायचं बरं का जास्त मोठं झालं. हॅलो मस्करी करताय म्हणा दादा कोणत्या काळात आहे रे बा? ते ठीक आहे डायरेक्ट 60-70 म्हणलं डायरेक्ट आजी सारखाच बोला लागला तू. बाबू 20 रुपयात घेऊन ये. 60 रुपयात आता मोमोज पण नाहीये. आपण नाही बसतो. तर मित्रांनो आता आम्ही आलोय आरंभोड बीच कडे जिथे सध्या फोटोशूट चालू आहे थोडस. हे बघा यांचं बघा हळूहळू. आता आम्ही इथनं पुढे 14 किती आहे म्हणजे 4000 ना 4000. हां 4000चं काहीतरी होतं बॅग पण 30 रुपये में सस्ती. 300 रुपयात सस्ती नाही अति चीप आहे. म्हणजे डायरेक्ट बोगत्यात ट्रेन आणि ट्रेन मध्ये बोगता. आमच्या सोबत आहेत हे काही जानवर कुत्रे. काय बोलावं आता तुम्हीच सांगा संदीप सर तुमचा स्टुडंट आहे बोला काय बोलाल नाही नाही तो मला आता भेटला इथे ऍक्च्युली. हे यांचा एक वेगळा ग्रुप आलेला आहे आता मी पण आलो. रशियनवाल्यांचा ड्रायव्हर आहे. अरे भाऊ हे टाकू नको कुठे तू. हे टाकणार मी रिलॅक्स. सो हे कावडा बघा कधी बघितला नसेल. पिवळा कावडा इकडे इकडे इकडे. अरे काय झालं? नमस्कार. ब्लॉगर आहे आपले. कुठे आहोत आपण? कुठे आहोत आपण? आम्ही आहो आता तलावात आहो जिथे 4000 वेलकम टू माय सबस्क्रायबर. वेलकम टू माय चॅनल. जिथे 4000 मस्त मिळते. ए भाऊ मिळते कावडा. माझ्यासोबत आहेत वाघ साहेब आहेत माझ्यासोबत. इकडे योग्य. कुठे आहोत आपण? आरंभोळी. कसे वाईब्स आहेत तिथले? एक नंबर. वाईब्स कसे आहेत? पार्टी वाईब्स ठीक ठाक आहेत. नाही हा याला काय कळत नाही. चांगल्या वाईब्स आहेत. चला तुम्ही हा ब्लॉग पुढे पाहत राहा. आपण क्या हुआ भाई? नो नो नॉट देयर. वी गो देयर. इंग्लिश. या माणसाला इंग्लिश खूप छान येते. खूप छान आहे. आता हा 2 शब्द बोलेल. हाय गाईज यू वॉन्ट बूम बूम. हा बेसिकली दे आर स्पीकिंग बूम 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 बूम. व्हाट्स दी बूम बूम? Boom boom is a shagalaga boom boom. There are 4,000 rupees total kharcha. How many hours? Hours night. You are 2 minutes only. So guys, ऍक्च्युली असे कलाकार आहेत भरपूर भरलेले आहेत बीचवर. तर कृपया करून त्यांना इग्नोर करावी. बघा मित्रांनो इथे काय जलपरी चालली आहे. तूच बोलताय. बसू नका घरी. गोव्यात आली आहे महाराष्ट्रातली जलपरीची पॅड निघाली बघा. झूम करा जलपरीवर झूम करा. अरे जलपरीची पॅड. जलपरी लाईफ सेवर चाललेत त्याला वाचवायला. मी सुद्धा त्यांच्यासोबत चालतो. त्यांनी चाललेत आता त्याला वाचवायला. घेऊन येतील त्याला तिकडनं. आणि हे लोक बघा कशी बघते. आमच्या प्रतिक्रिया घ्या ना सर. आम्ही इथे एंट्रीसाठी 30 रुपये दिले होते. आम्हाला तसं काही पहिले चांगलं वाटलं नाही. पण हा शो बघून आता बघू शकता तुम्ही एक नंबर वाटते. असं वाटतंय आम्ही दिलेलं 30 रुपये म्हणजे सार्थकी लागले. त्याचं फळ आम्हाला मिळालं. खूपच सुंदर असा एक्सपिरियन्स आणि छान आहे. सगळं बघतोय आपण. 15 मिनिटचं बिल क्लिअर करून घ्या आधी असंही म्हणतात. बघू शकता कसं तांडव चालू. अभी आने के बाद बिल करो उसका. पाहत रहा आमचं चॅनल
उद्या तक 2 दिवस. उघडा नीट बघा नीट. उघडा डोळे बघा नीट ठेवा. आता आम्ही ड्रोन शॉट्स घेतलेले आहेत. सो आता दाखवतो तुम्हाला कसे आले आहेत ड्रोन शॉट्स. धन्यवाद अशोक भाई शिंदेला. जे नको ते नको बोलायला, उगाच वाद होऊन जाईल. तर कसं वाटतंय तुम्हाला? काय काय केलं तुम्ही आतापर्यंत? भरपूर खूप काय केलं. जे बिगिनर्स असतील त्यांनी स्क्रीनमध्ये बघूनच फ्लाय करावं. 1,20,000 रुपये डाऊन पेमेंट करून एक बुलेट घ्यावी. तुम्हाला कसं कळालं इथे कसं यायचं? मी रिसर्च करून आलोय. मी लास्ट टाइम या पलीकडल्या रेडी बीच पर्यंत आलो होतो. मला तिथून पासून पूर्ण म्हणजे जी की महाराष्ट्र आणि ऍक्च्युली हा विदर्भातून आलाय त्यामुळे धांदळ आहे. ऐका, महाराष्ट्र पाणी बघून घाबरलाय आणि गोव्याच्या दुऱ्याने यांना जायचंय. दुऱ्या विदर्भात जाणार आहे. विदर्भातून मराठवाडा अशी प्रवृत्ती यांची ठरलेली आहे. विदर्भ आणि मराठवाडा झालं पाणी बघून घाबरला. त्याला बोलायचं काही कळत नाहीये, पण तुम्ही समजून घ्या बाकी त्याची भाषा. आता आम्ही गेरी बीच बघितलाय. आता आम्ही पुढच्या लोकेशनवर चाललोय. तिथे जाऊन बघू कसं काय आहे तो लोकेशन. आणि नंतर रिसॉर्टवर वापस जाणार. आणि रिसॉर्टवरून माझ्या मागे चला दुसऱ्या लोकेशनवर स्टंट मारतोय. गाईस आता वाजले 10 आणि आम्ही आता चाललोय बागा बीचकडे. सगळे 1 2 3 4 आणि हे 5वी गाडी. टोटल 9 लोक चाललो. सो गाईस लेट्स गो. हिप हिप. हागायला लागली. संडास लागली असेल त्याला. हागायला लागली त्याला. योगेश मला बर्फ लावते रूमवर. ऐकलं का? बर्फ भेटलं नाही थंडी. योगेश मला बर्फ लावतो रूमवर. तो माणूस यांच्या मागेच लागला. आता सकाळचे जवळपास 12 वाजलेले आहेत आणि आम्ही बीचवर आलो. सकाळ नाही, दुपार झाली काय? ओके. आता थोडं ड्रोन शॉट्स घेऊन राहिलो. तुम्हाला दाखवेल मी ड्रोन शॉट्स. बघा आता सकाळचा नाश्ता आम्हाला मिळालेला आहे. फ्रेश वॉटरमेलन ज्यूस, आम पन्ना, हे भरपूर काही आहे. समोसे, पुरी भाजी, पोहे, मसाला मंचुरियन, एग बुर्जी अँड बॉइल्ड एग. नॉनव्हेज व्हेज दोन्ही पण. तो या प्रकारचा आमचा सकाळचा मेनू आहे. अशोक कसा आहे नाश्ता? नाश्ता एकदम मस्त आहे. जेवण वगैरे पण मस्त होतं, फिश वगैरे. तर आता हा व्लॉग इथेच संपतो आणि हा व्लॉग आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.